काँग्रेसचे वरिष्ठ नेते सतेज पाटील आपल्यासोबत आहेत। राहुल गांधींची यात्रा अगदी काही वेळामध्येच चैत्यभूमीला पोहोचणार आहे। कशा पद्धतीचं शेड्यूल असणार आहे? नाही, अत्यंत चैतन्यमय वातावरण आहे, कारण की मागची भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या मधला जो प्रतिसाद आपण बघतोय आणि विशेष करून मुंबईमध्ये आल्यापासून अत्यंत यशस्वीरित्या जनमानसांच्या मनामध्ये राहुलजी पोचलेले आहेत हे आपल्याला लक्षात येते। आज अचानक निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। जाणीवपूर्वक हा प्रकार करण्यात आला, कारण उद्या राहुल गांधींची भव्य सभा आहे, सोनिया गांधी येत आहेत अशी देखील माहिती मिळते। नाही, मला वाटते कालचा इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय, आजची निवडणूक जाहीर करण्याच्या अधिसूचना, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, टाइमलाईन ते साधण्याचा प्रयत्न करतायत, दुसरं कुणाला स्पेस मिळू नये हा याच्या मागचा प्रयत्न निश्चितपणे आहे। परंतु एका बाजूला वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना मांडली जाते आणि दुसऱ्या बाजूला मात्र एवढे टप्पे, महाराष्ट्राचे सुद्धा 5 टप्पे या सगळ्या निवडणुकीत बघतोय आणि मला वाटतं थोडं हे संयुक्तिक एकूणच सगळे टप्पे बघितल्यानंतर हे कितपत संयुक्तिक अशी शंका मनामध्ये निश्चितपणे येते। भाजपच्या 20 जागा जाहीर झाल्या, मात्र महाविकास आघाडीच्या अद्याप जागा जाहीर झालेल्या नाहीत। कशा पद्धतीनं सध्याची स्ट्रॅटेजी कधी जाहीर होतील? नाही, महाविकास आघाडीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत आणि निश्चितपणे पहिल्या टप्प्यातल्या जागा तरी येणाऱ्या 4-5 दिवसात जाहीर होतील, कारण की शेवटी महायुतीच्या सुद्धा थोड्याच जागा जाहीर झाल्यात, राहिलेल्या झालेल्या नाहीत। परंतु महाविकास आघाडी निश्चितपणे आता येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये उमेदवार जाहीर करेल। आपल्यासोबत विजय वडेट्टीवार देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। 7 टप्प्यांमध्ये निवडणुका जाहीर केलेल्या आहेत, कसं बघता याकडे? खरं तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात निवडणूक आहे, हे घाबरल्याचं लक्षण आहे। मला सरकारचं घाबरल्याचं लक्षण आहे आणि मला वाटतं की हा वेळापत्रक पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये निवडणूक प्रक्रिया जी लांबवून प्रचाराला वेळ मिळण्यासाठी जी काही पद्धत अवलंबली गेली, मी आता ईसीवर डायरेक्ट आरोप करणार नाही, तर स्वायत्तता राहिली कुठे? ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या जजचा अधिकार तिकडे समाप्त केला गेला त्यावेळेस निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि आजही हे सगळी निवडणूक प्रक्रिया पाहिल्यानंतर किंवा तो कालावधी किंवा शेड्यूल बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 5 टर्ममध्ये कधीच निवडणुका झाल्या नाहीत। 5 टप्प्यामध्ये पहिल्यांदा होत आहेत। ठीक आहे, आता निवडणुकाला सरकार घाबरू नये, परत मोदी साहेबांचा किंवा केंद्र सरकारचा परतीचा प्रवास बंद होतो आहे, त्यामुळे जेवढं लांबवून करायचं तेवढा प्रयत्न चालू आहे। पण महाविकास आघाडी आणि इंडिया 100% जिंकणार आणि महाराष्ट्र देशामध्ये सर्वत्र तसंच वातावरण आहे। राहुलजींना प्रतिसाद जो मिळतोय त्यांच्या यात्रांना मुंबईमधला एक अभूतपूर्व प्रतिसाद होता। महाविकास आघाडीचा कुठेतरी वाढता जो पाठिंबा आहे महाविकास आघाडीला सर्वसामान्यांचा, तो पाहून कुठेतरी असा निर्णय घेण्यात आला जेणेकरून जाणीवपूर्वक ह्या निवडणुका महाराष्ट्रातल्या पुढे ढकलण्यात आल्या। मला 100% वाटतं की एक सगळी परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील 5 टप्प्यात निवडणुका म्हणजेच हे अत्यंत त्यांच्यामध्ये घबराट आहे। एकूण महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघून त्यांना भीती वाटते की आता ह्या सगळ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, म्हणून ते 5 टप्पे करून काहीतरी सावरता येईल का हा केविलवाणा प्रयत्न त्यांचा आहे। प्रकाश आंबेडकरांच्या चर्चा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीये, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना ओबीसी नेते प्रकाश शेंडके यांच्या सोबतीनं वेगळी राजकीय गणित बांधायला सुरुवात केली आहे। नाही, काही त्यामुळे फरक पडणार नाही। विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना अद्यापही आम्ही काही रस्ता बंद केले नाही किंवा त्यांना आमची विनंतीच आहे, सोबत राहावेत, सोबत लढावेत। आता शेवट काय, त्यांचा निर्णय जो आहे तो जनता कितपत स्वीकारले, जर काही चुकीचा निर्णय झाला तर हे निवडणूक कालावधीमध्ये दिसेल। उद्या इंडिया आघाडीची रॅली पार पडते, कसं प्लॅनिंग आहे? आणि त्यात प्लॅनिंग आहे, एकदम जोरात आहे। ती सभा सक्सेस होणार आहे, प्रचंड मोठी सभा होणार आहे आणि निवडणुकीचा बिगुलच या सभेतून पुकारला जाईल। इंडिया आघाडीची संविधानावर माननीय सोनियाजी गांधी यांनी 2006 मध्ये सभा घेतली होती। त्यानंतर गांधी कुटुंबातील एक नेता जवळपास तब्बल 18 वर्षांनी इथे सभा घेतोय आणि ओसंडून वाहणारा उत्साह आहे आणि जनता पण राहील। शरद पवारांची किंवा इंडिया आघाडीतल्या नेत्यांची उद्या काही बैठक होणार आहे? सोनिया गांधी देखील नाही, अजून तरी त्या संदर्भातली चर्चा झालेली नाही। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय राहुल गांधी अगदी काही क्षणांमध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये चैत्यभूमीला येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी रॅली पार पडेल आणि उद्या सकाळी इंडिया आघाडीची सभा आणि त्यानंतर जाहीर सभा देखील पार पडणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।